ओम नमो ज्याध्या ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीचा दासू अवधारी रुजी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंते हृदयारविंदे भवं भवामि चैतन्यमामि महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पररमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वाक्यामध्ये पांडुरंगा करू व्रत मन 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 दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया चरण संतचिया दुसरे 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 चरण संतचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे पांडुरंगा व्रत मन दुसरे चरण संताजी व्रत मन लावज्ञोत्रार्थावतारम् क्लाङ्कां कथेजोदि कामोदि वक्रम् क्लानिश्यवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती
कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शांता कारंबुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मी कांतं कमलनयनं योगिविरधानगम्भ्यं वंदे विष्णुं भवभयहरणं सर्वलोक एकनाथं माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुणाना ऐसे देई प्रेमा ऐसे दे प्रेम काही काळा ऐसे दे प्रेम काही काळा सर्वांना विनंती थोडं थोडं पुढे या एक 10 मिनिटं वेळ राहिलाय आपल्याला उठा की उठा तुम्ही या पुढे इथं उठा उठा पटकन उठा पुढे या चला तुम्ही पुढे सरका काय जागा आहे पुढं चला पटापटा चला उठा चला पटकन की कीर्तनकार घरचा असल्यावर असं होतं हाय का नाही विठ्ठला पुढे या पुढे पाठीमागचे या पुढे दादा ए पोरांनो उभं राहायचं नसतं कीर्तनाला बसा खाली का मी घरचा आहे तुमच्या हा उभं राहू नका कोणी उंच सिंहासनावर बसू नका आहे का नाही 10 मिनिटं वेळ राहिलाय आज या ठिकाणी वैकुंठवासी गुलाबराव अण्णा उर्फ अण्णा गेनू खोमणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे खोमणे परिवार असेल किंवा जाधव परिवार असेल यांनी ही सेवा माझ्याकडे आवर्जून दिली म्हणले आपल्या घरची गाडी असताना लोकांच्या गाडीत तेल टाकायची काय गरज आहे हायला महाराज शेवटी अभिमान आहे ना आपला आपल्याला असे ना तर हे एक प्रथम वर्ष श्राद्धाचं कार्यक्रम आहे आणि या कीर्तनासाठी विशेष करून काय 2-4 चॅनलला जवळजवळ कार्यक्रम झाले काल नवी मुंबईमध्ये काही लोकांनी पाहिला असेल लाईव्ह तोही कार्यक्रम जी टीव्हीला झाला हा नाही का मायबोली वा मायबोली हरिभक्त परायण भगवान महाराज तेही या ठिकाणी शूटिंगसाठी आले जवळजवळ मला वाटतं प्रथमेश किती देशात आता हा कार्यक्रम 84 देशात हा कार्यक्रम तुम्हाला कधीही बघायला मिळणार आहे केव्हाही या कुटुंबाला तुम्हाला आम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे 84 देशात आणि ते मायबोलीचे या ठिकाणी भगवान साहेब आले त्यांना धन्यवाद देतो तसेच हरिभक्तपरायण प्रथमेश महाराज शिंदे तसेच त्यांची संस्था आता थोडक्यात आहे का नाही तसेच आमचे हरिभक्तपरायण आगाडे महाराज आहेत दोन्ही वा एकाच नावात सगळं बघते शामराव शेजारी आहे का नाही असू दे ठीक आहे ते महाराज आहेत आमचे हरिभक्तपरायण नेहमीच बरोबर असतात बर्डे महाराज आहेत साई महाराज आहेत ताते आहेत भाऊ आहेत अशोकराव आहेत तसेच आमचे हरिभक्तपरायण देवकर महाराज शक्यतो त्यांना मी आज पहिल्यांदाच गावात आणलं पण बाहेर जाताना मी त्यांना बरोबर नेतो कसं पाठीमागं जरा मी पाताळ महाराज आहे ना जरा तर मागं जरा कसं खंबीर असला ना मागं मग द्यायची गरज नसते आता इथे गावातच आहे म्हटल्यानंतर कोणतरी बाजू धरेल आणि विषय काय तुमचे झालं का कीर्तन एक रेडीमेड कपड्याचं दुकान आहे काय आहे कीर्तन डायरेक्टर ही एक रेडीमेड कपड्याचं दुकान आहे आणि ह्या दुकानातला कुणाला शर्ट बसेल कुणाला टी शर्ट बसेल आहे का नाही कुणाला जीन्सची पॅन्ट बसेल कुणाला गाऊन कुणाला साडी हे सांगता येत नाही मग काय असतं बऱ्याच वेळा काय सूचना येतात की महाराज भाऊ बोलत जाऊ नका आहे का नाही पण काय असतं तुमच्या ध्यानात आलं का ज्याला जे बसल ते बसल ज्यांनी त्यांनी हे हा संप्रदाय सुधारायसाठी महाराज का वाढणार हे जे काय आहे ना हे कशासाठी या आज हा एवढा मोठा सोहळा हा खोमणे परिवाराने या ठिकाणी ठेवलाय का ठेवलाय
तर अण्णांचं वैकुंठ गमन गेल्या वर्षी झालं आहे का नाही. त्यासाठी अभंग जवळजवळ मला वाटते कितीतरी सांगताच येणार नाही का हो महाराज. याच्यासाठी केला होता 88. या अभंगावरती किती कीर्तन केली महाराज हे काय का हो प्रतिमेश महाराज, ही काय आठवतच नाही. परंतु प्रत्येक वेळेस भगवान परमात्मा काहीतरी एक वेगळं चिंतन देतो. तर डायरेक्टर साहेब आहेत, अनेक या ठिकाणी मंडळी आहेत, ताते आहेत, आमचे अण्णा आहेत, सर्वच जण बाप्पू आहेत, सर्वच मंडळींना ताते आहेत, भाऊ आहेत, सर्वांनाच वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल कीर्तन कशाचंही असो, सांगून जातो मी सुरुवातीला, कीर्तन कशाचंही असो, सारखा थोडं थोडं पुढं सारखा, एक 10 मिनिटं राहिले, सारखा पुढं. चला ए वसंत या की पुढं, नाही घेऊन जाणार मी, इथंच आहे. चला या पुढं या, चला या या पुढं सारखा. चला विठ्ठला विठ्ठला तसेच गुरुवर्य हरिभक्त पारायण सांगळे महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही वंदन करतो. दत्तवांना आहेत, सर्वांनाच, पक्का बापू सर्वच आता आपली मंडळी सर्वांनाच वंदन करतो आणि प्रथम वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करतो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतात, काय सांगतात, याचसाठी केला होता 88. बघा आपण आपल्या जीवनात जीवन जगत असताना 88 करतो. काय करतो? 88 करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपण जन्माला आल्यानंतर संसारासाठी 88 करतो. काय करतो? संसाराला काय करतो आपण? 88 करतो. परमार्थाला आपण 88 करत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जीवन जगत असताना असा काही 88 करा की तुमचा शेवटचा दिवस गोड होईल. का राजांनो, किती वेळा तुम्ही ऐकणार अनेक महाराजांच्या मुखातून किंवा माझ्या मुखातून, का तर मृत्यू हे पृथ्वी तलावरती अंतिम सत्य. या जगातलं काय आहे, जशी 7 आश्चर्य आहेत तसं हे 8वं आश्चर्य आहे. एक ना एक दिवस, कधी ना कधीतरी, कुठल्या वेळेला, क्षणभंगुर नाही भरवसा. फारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणार्धात. बघा या 4 दिवसात महाराष्ट्र असेल किंवा आपलं गाव असेल, किती विचित्र घटना घडल्यात महाराज. बघा ना, काय जीवन आहे महाराज. काय महाराज नेहमी म्हणतात, सांगळे महाराज, आपण आपणाशी शोधून पाहिजे. खरंच शोधलं पाहिजे. ह्या शोधण्याचा विषय की नेमकं हे का घडते, का होते, काय घडलं पाहिजे, याला मार्ग काय आहे. याला मार्ग आहे महाराज. काय मार्ग आहे? जीवन जगत असताना थोडं थोडं घरी घेऊन जा महाराज. जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबाराय बरीच आता शास्त्रही सांगते, बऱ्याच ठिकाणी सांगितले जाते की प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाडे मान, संचित क्रियामान भोग प्रारब्धची. जरी हे प्रारब्धाने घडत असलं तरी ईश्वराने 84 लक्ष योनीमध्ये, ईश्वराने 84 लक्ष योनीमध्ये साधू संतांना कर्मासाठी अवताराला आले. कशासाठी अवताराला आले? कर्मासाठी अवताराला आले. येत नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. ते कशासाठी आले? त्यांच्या कार्यासाठी आले. त्यांचं कार्य झालं, ते निघून गेले. का? त्यांना आता जगद्गुरु तुकोबारायांना 42 वर्षच थांबले. त्यांना अजून 5-10 वर्ष थांबता आलं नसतं का? आपण नाही का थांबायसाठी नाना साधनाच्या केल्या खटपटा. आपण काय करतोय जीवनात? जगायसाठी. मेलं नाही पाहिजे. नाना साधनाच्या खटपटा करतोय. अनेक वैद्य बघतोय, अनेक हबप बघतोय, हाय का नाही, अनेक दवाखाने बघतोय, अनेक डॉक्टर बघतोय. आणि आता लोकांना काय पाहिजे? चिंतन नामस्मरण खरं नको, हात ठेवला की बरं झालं पाहिजे. काय पाहिजे?
हात ठेवला की बरं झालं पाहिजे, पण हात ठेवले बरं होणार आहे का? अजिबात नाही. तुम्हाला पटल ना पटल माझा कार्यक्रम, पण तुमचं भलं होईल किंवा तुम्हाला समाधान वाटेल हे मी बोलल. विठ्ठल मग जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात? प्रत्येक जीवाला सांगतात. काय सांगतात? एक दिवस निघून जायचंय ना, जायचंय ना, मग अठ्ठास कर. काय कर? अठ्ठास कर. जसा संसाराचा अठ्ठास केला तसा परमार्थाचा अठ्ठास कर. काय परमार्थाचा अठ्ठास कर? तर साधू संतांनी या जड जीवांचा उद्धार होण्याचा अठ्ठास केला. काय केला? उद्धार होण्याचा अठ्ठास केला. तुम्ही आम्ही काय केलं? तुम्ही आम्ही काय केलं? आपण जन्माला आलो. बघा मी काय सांगतोय नेमकं. आपण जन्माला आलो. कशासाठी जन्माला आलो? एकाच गोष्टीसाठी आलो. प्रारब्ध काय मला माहिती नाही. आपल्या जीवनातलं प्रारब्ध काय मला माहिती नाही. आपण कुठल्या जातीत जन्माला आलोय, कुठल्या कुळात जन्माला आलोय हे सांगताय, हे आपल्या हातात आहे का? पण आपल्या हातात एक गोष्ट आहे. सामान्य जीवाच्या हातात एक गोष्ट आहे. सामान्य जीवाच्या हातात काय एक गोष्ट आहे? सारासार विचार करावा. सारासार विचार करावं. सारासार विचार करावं. सारासार विचार करावं. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. सामान्य जीवाच्या हातात काय आहे? सारासार विचार करून जीवन जगायचे. काय करायचे? सारासार विचार करा. उठा उठे नामधरा कंठी विठोबाच्या. सारासार विचार करत असताना अजून अलीकडे आले जगद्गुरु तुकोबराय. बघा तुमच्या माझ्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी किती बारीक सांगितलं. अजून जवळ आले. काय जवळ आले? क्षणोक्षणी हाची. पटतंय का तुम्हाला? सारासार तर विचार कराच, पण सामान्य जीवन जगत असताना काय करा? क्षणोक्षणी हाची. क्षणाक्षणाला विचार करायचा आहे ना. आणि जर क्षणाक्षणाला विचार केला तर काय होईल? तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू. हे तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू. थोडा वेळ आहे का नाही? तरावया पार भवसिंधू. क्षणाक्षणाला विचार केला. देव भेटेल ना भेटेल मला माहिती नाही. काय हा क्षणाला विचार का करायचा आहे? देव भेटेल ना भेटेल, भेटेलच. काय कदाचित भेटेल ना भेटेल, पण सारासार जर विचार केला, सारासार जर विचार केला तर काय होईल? संसार चांगला होईल. बघा कितीतरी लोक संसारात सुद्धा फार सारासार विचार करतात महाराज, आणि क्षणाक्षणाला विचार करतात. क्षणाक्षणाला आठवला म्हणून दृष्टांत सांगतो महाराज. किती बघा संसारात आपण किती विचार करतो थोड्या गोष्टीसाठी. एक जणांनी काय केलं? एक 25 पोती भिमुंगाच्या शेंगा होत्या. काय होत्या? एक 25 पोती भिमुंगाच्या शेंगा होत्या आणि 25 बाया त्या शेंगा फोडायला लावल्या. बघा संसारात आपण सारासार विचार करतोय. मग ती शेंगा फोडायला लावल्यानंतर मी त्याच्याकडे जाता जाता गेलो. म्हटलं काय ही शेंगा फोडाय बाया लावल्यात, घरीच फोडायच्या. नाही म्हणला महाराज, सारासार विचार करून ह्या महिला शेंगा फोडण्यासाठी लावलेल्या आहेत. म्हणलं काय विचार केला? महाराज जेवढ्या गावात बोळक्या बाया आहेत मध्ये त्यांच्या तोंडात दात, कळलं का नाही? त्यांच्या तोंडात दात नाही. एवढ्या म्हणला महिला गोळा केले तर त्यांना शेंगा फोडायला लावल्यात. मी म्हणलं काय नाव? म्हणली मंजुळा. काय म्हणली? मंजुळा नाव आहे. मग मी तिला म्हणलं मंजुळाबाई शेंगदाण? नाही म्हणली बाबा, म्हणून तर ह्याने आणले. म्हणजे मला सांगायचंय काय, जीवनात प्रारब्ध काय हे मला माहिती नाही राजांना. आपल्या जीवनात आपलं प्रारब्ध काय माहिती नाही. किती दिवस या ठिकाणी मुक्काम आहे हे माहिती नाही. आहे का साहेब मुक्काम? किती दिवस आपण राहणार आहे हे आपल्याला माहिती नाही. जायचंय ना? जायचंय ना? काल म्हणले का नाही दादा? अरे जोपर्यंत माझे हातपाय चालणार आहेत ना, आहे का नाही म्हणून गेले ना. आज आठवण यायला लागली का नाही महाराज? बघा ना क्षणार्धात. हा काय सत्ता आहे महाराज?
अहो काळाची सत्ता इतकी खतरनाक आहे, इतकी जबरदस्त आहे, कुणालाच सांगता येणार नाही कुठल्या क्षणात काय होणार आहे. येईल का सांगता? मग काळावरती नजर ठेवून तुम्ही तुमच्या जीवनात बघा. आजचं कीर्तन हे देवासाठी नाही, आजचं कीर्तन हे तुमच्या माझ्यासाठी आहे. डायरेक्टर काय करायचंय? तुमच्या माझ्यासाठी. काय आहे तर जीवनात सारासार विचार करायचा आहे. काय सारासार विचार करायचा आहे? की जीवनात हा विचार करायचा आहे की आपण कुणाच्या संगतीत आहोत, आपण कुणाच्या संगतीत आहोत, आपल्या बरोबर कोण आहे, आपल्या बरोबर कोण आहे, हा सारासार विचार केला पाहिजे महाराज आपण. आणि जर हा विचार नाही केला, नाही तरी जन्म अहो जन्म वाया गेला ना. अहो तुम्ही सांगा मला, दोन सांगतो तुम्हाला, ऐका. एवढे दोन दृष्टांत तुम्ही घरी घेऊन जा. काय करा? आजच्या अण्णांच्या कीर्तनातनं हे दोन दृष्टांत तुम्ही घरी घेऊन जा. ऐका, थोडा वेळ आहे माझ्याकडं. जर तुमच्या जीवनाचा उद्धार व्हायचा असेल, एक तर मोठ्याची संगत करा. काय करा तात्या? मोठ्याची संगत करा. आणि देवाच्या चरणावरती लीन व्हायचं असेल तर लहानाची संगत करा. आजच्या कीर्तनातून अण्णांच्या एक लिहून घेऊन जा. काय घेऊन जा? मधल्याची संगत करू. कळलं का तुम्हाला? हे मधले आहेत ना, ह्या मधलेले भानगडी आहेत महाराज. पुढाऱ्या दोघांचं काय नसतं, त्यांना गाव चालवायचं असतं. पण ही मधली आहेत ना, मधली सगळ्या भानगडी करते. सप्ताह असेल, परमार्थ असेल, महाराजाचं काही घेणं देणं नसतं. हे मधल्या भानगडी लय. मग हे दोन दृष्टांत घेऊन जा. उद्धार करायचा असला तर मोठ्याची संगत करा. लक्षात आलं का? आणि जर देवाच्या चरणावरती जायचं असेल आणि संसार सफल करायचा असेल तर लहानाची संगत करा. ऐका, शिर्डी आणि हत्ती दोघ जण चालले होते. शिर्डी आणि हत्ती दोघ जण चालले होते. आता मोठ्याची संगत सांगतोय तुम्हाला. कोणाच सांगतोय? मोठ्याची संगत सांगतोय. आता शिर्डीची हत्तीची मैत्री कधी होणार आहे का? पण दोघांची मैत्री झाली. आणि झाल्यानंतर ही दोघ जण चालली होती. जात असताना शिर्डी 3 फुटावलं शेंड हाणायची. शिर्डी किती तेवढाच अंदाज आहे ना. शिर्डी 3 फुटावलं शेंड हाणायची आणि हत्ती 15 फुटावलं शेंड हाणायचा. आता हत्तीच 10-12 फुटा झाला आणि त्याच्यावर सोंड. शिर्डी म्हणली, दोस्ता तू 15 फुटावलं शेंड आणतोय आणि मी कुठलं आणते या 3 फुटावलं. मग म्हणली काय करायला लागेल? नाही म्हणली, मला काहीतरी याला मार्ग दे. मग हत्ती म्हणला, ए शिर्डे तू मला दादा म्हणलीस ना, आता तू काय कर, माझ्या पाटकोळी बस. बघा संगत कोणाची या? मोठ्याची संगत आहे. आणि मग ती शिर्डी म्हणली, दादा कसं रे पाटकोळी बसता येईल? नाही, एकदा मोठ्याच्या मनात आलं ना का हो, किती बी असं द्याला, एकदा त्याच्या मनात आलं ना तुमचं कार्य सफल झालं. हत्ती खाली बसला, शिर्डी कुठं बसली? पाटकोळी बसली. आणि पाटकोळी बसल्यानंतर मग हत्ती म्हणायला लागले, ए ताय काय कर आता, हाण आता. म्हणजे हत्ती बी 15 फुटावलं शेंड, कळतंय का तुम्हाला? काय हाणायला लागला. आणि शिर्डीने हाणला असता का 15 फुटावलं शेंड? संगत कुणाची धरली? फक्त मधल्याची संगत धरायची. परमार्थही होणार, संसारही होणार नाही. आता लहान व्हा. आता काय व्हा? आता लहानाची संगत धरा. काय लहानाची संगत धरा? ऐका, हे सरतंय का थोडं पुढं? एवढा दृष्टांत सांगून कीर्तन संपणार आहे. या थोडं पुढं. ही मध्ये जागा का ठेवली का? मी येऊ तिथं. ए यार उठा की दादा, उठा या पुढं. विठ्ठल
कुठपर्यंत पोचतोय है ना. मग तुम्ही म्हणता लहानाची संगत केल्यानंतर लहानाची जरी संगत केली, काय लहानाची जरी संगत केली तरी तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काय झालं, आज जेऊरमध्ये वैकुंठवासी गुलाबराव अण्णा गेनू खोमणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचं कीर्तन चाललं होतं. कुठं, जेऊरमध्ये. आता लाईव्ह मायबोलीला चालू आहे, आता दिसतंय टीव्हीला वगैरे कार्यक्रम मायबोलीला. ऐका, कीर्तन चालू होतं आणि चालू कीर्तनात एवढा दृष्टांत घरी नाही अण्णांच्या कीर्तनातून बघा. जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर एवढा दृष्टांत घेऊन जा. आणि या कीर्तनात एक 10-12 मुंग्या आल्या. काय आल्या, 10-12 मुंग्या आल्या या कीर्तनात. आणि ते एकामेकीला म्हणू लागल्या, अरे कीर्तन आता चाललंय पण माझी इच्छा अशी आहे. एक मुंगी त्या 10-12 मुंग्यांना म्हणू लागली की कीर्तन चाललंय पण माझी अशी इच्छा आहे. काय इच्छा आहे, काय नाही म्हणली, मला दिल्लीला जायचंय. कुठं जायचंय, दिल्लीला जायचंय. आता ती मुंगी म्हणली दुसऱ्या मुंग्यांना, अरे म्हणली तू काय इडी काय, असं काय करते तू, कुणी बी येऊन इथं व्यासपीठा उभं राहतात का तवा, है का नाही, कुणी बी कीर्तन करतंय का, है का नाही. हा बर म्हणली, कसं काय करायचं, काय नाही म्हणली, मला दिल्लीला जायचंय. त्या 10-12 मुंग्यांना एक मुंगी काय म्हणली, मला दिल्लीला जायचंय. त्या 10-12 मुंग्या म्हणल्या, बाय गप बस, हिथं बोलली परत कुठं बोलू, हाय का नाही, परत कुठं बोलू नको. पण योगायोगाने त्या मुंगीने त्या मुंग्यांना सांगितलं मला दिल्लीला जायचंय. मग त्यातली जी एक मुंगी होती त्या मुंगीने सांगितलं, ए म्हणले, अरे हे कीर्तन चाललं, या मंडपाला जर आपल्याला एक राऊंड मारायचा म्हणला तर 4-5 दिवस लागतात. मंडपाला राऊंड मारायला कुणाला, मुंगीला, आहे का नाही. आणि आता तू दिल्लीला कधी जायची, बरोबर आहे का नाही. योगायोगाने बघा, जीवन जर सफल करायचं असेल, बघा परमार्थ घडेल ना घडेल. अरे इकडं आल्यानंतर संसार तर नक्कीच चांगला घडेल. काय होईल, जर सारासार विचार केला ना तर शेवटचा दिवस नक्कीच गोड होईल. पण मी म्हणतो शेवटचा दिवस गोड होण्याआधी अगोदरचे दिवस गोड व्हावे लागतात. येते लक्षात तुमच्या, डायरेक्ट शेवटचा दिवस गोड होत नाही. आज अण्णा आहेत, आज तुम्ही एवढे सर्वजण आलेले आहेत, कुणाला वाटेल का सांगितलं तर की खोमण्यांचं आमच्या गावात एकच घर आहे, आलेल्या पाहुण्यांना येईल का सांगता. पण ही एवढी का आलेली, त्यांनी काहीतरी केलं ना, तू का म्हणे एका आणि उत्तमची उरे, काहीतरी पेरलं तरच उगवणार आहे ना. भूमीचा गुणधर्म आहे महाराज, जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. असं का ऊस लावला हाय का नाही तसं. मग ती मुंगी दिल्लीला गेली. कीर्तनातली मुंगी या कुठं गेली, दिल्लीला मुंगी गेली. आणि मुंगी दिल्लीला गेल्यानंतर तिथनं मुंगीनी विधान भवनात गेल्यानंतर व्हिडिओ कॉल केला. सावध आहे तुम्ही सगळी. मुंगी दिल्लीला गेली आणि विधान भवनातनं काय केलं, मुंगीनी व्हिडिओ कॉल केला. कुठल्या, जीऊर मधल्या मंडपातल्या मुंगीला. बघा सारासार विचार सांगतोय, जीवन जगायचं नाही, देव भेटेल ना भेटेल, पण सारासार जर विचार केला तर संसार नक्कीच सफल होईल. आपला शेवट जो आहे का नाही याचसाठी केला. बघा मी का सांगतोय तुम्ही जाणून घ्या राजांनो. याचसाठी केला होता 28 आणि शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अगोदर काहीतरी चांगलं करावं लागतंय. झाला लया पार, झाला लया पार, आता ती तरणी येर धारा, झाला तू पळया पार, झाला तू पळया पार.
सांगतात झाला सफल व्यापार. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की त्याला उत्तर नाही. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की त्याला उत्तर नाही किंवा त्याच्यातून मार्ग नाही. परंतु मार्ग निघण्यासाठी तुम्ही सारासार विचार काय केला पाहिजे? सारासार विचार केला पाहिजे. जर सारासार विचार नाही केला तर मार्ग निघल का? मगाच्या शिर्डीला 15 फुटावला शेंडा हाणायचा होता, हाय का सावध? तुम्ही हाणता आला का नाही तिला? बरोबर आहे. आता ही मुंगी ही मुंगी दिल्लीला जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. पण ही मुंगी दिल्लीला काय झाली? सारासार विचार केला तिने. कुठं गेली? दिल्लीला गेली. आणि दिल्लीवरनं राजांना तिने व्हिडिओ कॉल केला जेऊर मधल्या मुंगीला. काय केला? जेऊर मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं मी आता विधान भवनात आली या, थोड्याच वेळात मोदीच्या खुर्चीवर मी असेल. 5 ते 10 मिनिटात तिकडून मोदी आले, खुर्चीवर बसले आणि ही मुंगी मोदीच्या टोपावर बसली. वर कुठं बसली? वर बसली. आणि तिथनं तिने व्हिडिओ कॉल केला. कुणाला? जेऊर मधल्या मुंगीला. ही जेऊर मधली मुंगी विचार करायला लागली. ही मुंगी जेऊर मधली मुंगी विचार करायला लागली. मंडपाला राऊंड मारायचं म्हणलं तर 8 दिवस लागणार. आणि गेली कशी दिल्लीला? ही दिल्लीला गेली कशी? त्यावेळेस त्या व्हिडिओ कॉल मधनं मुंगीनी ह्या मुंगीला सांगितलं ती मी ऐकलं. ह्या मुंगीला सांगितलं ते मी ऐकलं आणि हे मी तुम्हाला सांगतोय. कोणाला सांगतोय? तुम्हाला सांगतोय. त्या मुंगीनी ह्या मुंगीला सांगितलं मोठं व्हायचंय ना? काय करायचंय? मोठं व्हायचंय ना? लीन व्हावं लागेल. नम्र झाला भूता तेने तेने कोणी ले आळता तेने कोणी ले आळता तेने कोणी ले आळता तेने कोणी नम्र झाला भूता तेने कोणी ले आळता तेने कोणी ले शेवटचा दिवस गोड व्हावा वाटत असेल, तुमचं जीवन सफल व्हावं जर असं वाटत असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला सारासार विचार करावा लागेल आणि लहान व्हावं लागेल, लीन व्हावं लागेल. ती मुंगी लीन झाली. एवढा दृष्टांत अण्णांच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. सफल झाला. तुम्ही विसरून जा. तुम्ही काय करा? तुम्ही विसरून जा. मी तुमच्याच गावातला आणि तुम्हाला सांगतोय. तुम्ही म्हणणार हेच काय ऐकायचंय? मुंगीच ऐका. काय ऐका? मग ती मुंगी या मुंगीला सांगू लागली तुझं जीवन सफल व्हायचंय ना, तुझं कार्य सफल करायचंय ना, तुला लहान व्हावं लागेल. काय लहान व्हावं लागेल? अरे कसं केलं म्हणले? मग तिने सूत्र सांगितलं. मी आधी लीन झाले. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा,
ज्वारीचा रवा. ती मुंगी काय झाली, ती मुंगी या मुंगीला सांगू लागली की माझं जीवन का सफल झालं, मी त्या टोकाला का पोचले, तर मी अगोदर लहान झाले. काय झाले, लहान झाले. कुठं लहान झाले हा बी विचार करावा लागेल. सावध आहे तुम्ही सगळी, हा बी विचार करावा लागेल. आपण कुणाला गुरु करतोय, आपण कुणाला शिष्य करतोय, कुणाला शरण जातोय, हाही विचार करावा लागेल ना. हा ते मी सांगत नाही हा, ती मुंगी ह्या मुंगीला सांगते या जीवर मधल्या. काय झाले, ती मुंगी म्हणले, ती मुंगी म्हणाली काय झाले, मी लीन झाले. काय झाले, मी लीन झाले. आणि लीन झाल्यानंतर जो माणूस दिल्लीला जाणार आहे, कशाने, इष्टीने नाही, मुंगी हुशार होती, रेल्वेने नाही. जो माणूस विमानाने जाणार आहे त्या माणसाच्या चरणाजवळ लीन झाली. कोण, कळतंय का तुम्हाला, लीन झाली. आणि अगोदर तिने त्याच्या पायाचं दर्शन केलं आणि हळूहळू त्याच्या खिशात येऊन बसली. हाय का सावध तुम्ही, नाही तर हाय महाप्रसाद. मग काय झाली, ती मुंगी पायाचं दर्शन केलं आणि खिशात येऊन बसली निवांत. तिकीट काढलं का तिने, रिझर्वेशन वगैरे काय नाही. आणि मग तोच माणूस कुठं जाणार होता, आपलं चुकतंय कुठं तुम्हाला माहिती आहे का, संसार असेल किंवा परमार्थ असेल. आणि आता कसं आहे माहिती आहे का, किती जरी कोण म्हणलं किंवा तुम्ही बोलत जाऊ नका, पण ती बोलावं लागतं. आणि ज्या दिवशी कीर्तन, ऐका, ज्या दिवशी कीर्तनात कीर्तनकार खरं बोलणार नाही त्या दिवशी कीर्तनकाराने कीर्तन करायचं बंद. पटतंय का तुम्हाला, पटतंय का, लक्षात आलं का. हा मग त्या मुंगीने काय सांगितलं, अगोदर मी लीन झाले आणि सारासार विचार केला आणि त्याच्या खिशात बसले. तो विमानाने दिल्लीला गेला, दिल्लीतनं विधान भवनाला गेला आणि त्याला एक फाईल मोदीला दाखवायची होती आणि लगेच उतारले. मग मोदीच्या खुर्चीवर चढले. म्हणजे मुंगी तिथपर्यंत गेली. म्हणजे संसार असेल किंवा परमार्थ असेल, जीवनात सारासार विचार पाहिजे. त्या पंचदशीमध्ये इतका सुंदर दृष्टांत आलेला आहे महाराज. काय दृष्टांत आलेला आहे, आपण जीवन जगत असताना, संसारात गुरु करताना आणि परमार्थात गुरु करताना सारासार विचार करायचा आहे. काय करायचा आहे, सारासार विचार करायचा आहे. एका गावात एक महाराज आला, आमच्यासारखा हबप. वा रे वा प्रथमेश, हबप आला. काय आला, हबप आला. जेवण चाललं होतं महाराजाचं. काय चाललं होतं, जेवण चाललं होतं. महाराज जेवत होते आतल्या बेडमध्ये. बघा, मी सारासार विचार सांगतोय, संसार आणि परमार्थ दोन्हीकडेही सारासार विचार केला तर शेवटचा दिवस गोड होईल. आणि जर सारासार विचार नाही केला तर मी माझंच सांगू शकत नाही, तर तुमचं काय सांगणार. मग तो महाराज आतल्या बेडमध्ये जेवाय बसला बिचारा. अशी संत मंडळी, शिष्य मंडळी जेवाय बसल्यात. हबप मधी बसलाय जेवाय. कुठं, मधी जेवाय बसलाय हबप. आलं का लक्षात महाराज. आणि त्यांनी जेवता जेवताच बेड मधने जोरात हाड हाड हाड. कुणी, सावध आहे का तुम्ही, कुणी, महाराजांनी. लोक म्हणली, महाराज तुम्ही बेड मध्ये जेवाय बसलाय. कुठं, बेड मध्ये जेवाय बसलाय आणि हाडहाड का म्हणताय, इथं कुठं कुत्र दिसाना, काय व्हायना, तुम्ही हाडहाड का म्हणताय. महाराज म्हणले, थांबा, मला दिव्य दृष्टी या. काय म्हणला महाराज, मला काय दिव्य दृष्टी. म्हणले काय झालं, काय नाही म्हणले, पंढरपुराच्या रावळात नामदेव पायरी पुढं नैवेद्य दाखवलाय. कुठं, तुम्ही सावध आहे का, पंढरपुरात नामदेव पायरीला नैवेद्य दाखवलाय आणि तिथं पुत्र नैवेद्य खाते. आणि महाराज कुठनं हाडहाड म्हणतोय, हितनं. कुठनं म्हणतोय, हितनं. लोक म्हणले, वा वा वा, क्या बात आहे, खरंच महाराज आहे, खरंच सद्गुरू आहेत. काय लोकांनी दह्याने, दुधाने, तुपाने, लोकांच्या ध्यानात येत नाही हो. आता काय विषय काय चाललाय साहेब, की संसार असेल किंवा परमार्थ असेल. काय सांगतोय मी तुम्हाला, संसार असेल किंवा परमार्थ असेल, जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला विचार करायचा आहे, आपण कुठं चाललोय, काय करतोय, काय केलं पाहिजे, जीवन काय करायचंय. आणि जर नसेल विचार तर
जीवन शून्य आहे ना माझा, विचारा वाचोनी शून्य आहे जीवन महाराज. मग हाड हाड म्हणल्यानंतर लोकांनी न विचार करता दह्यानी तुपानी दुधानी हबपला आंघोळ काय केली, आंघोळ काय केली हबपला, असते 4-2 हबपला आंघोळ घातली. आणि हबपला आंघोळ घातल्याच्या नंतर महाराज अजून फुगले. काय झाले, दिव्य दृष्टी ना. अरे राजानं, ऐका, या जगतात कुणी कसे असा साहेब, कुठलंही पद असू द्या, लक्षात आलं का, सरपंच झाला गाव ताब्यात येईल, पंचायत समितीला गेले पुरंदर तालुका हातात येईल म्हणजे सेवा करण्यासाठी, तालुक्याला गेले आमदार झाले हाय का नाही, जिल्ह्याला गेले खासदार झाले, आणि अजून जर दिल्लीला गेले तर पंतप्रधान झाले. परंतु जी सत्ता आहे ती आता तुम्ही बघितलंच ना, कुणाच्या हातात आहे, त्याच्याच हातात सत्ता आहे ना, का नाही सत्ता. मग असं काय भगवंतानी कुणालाही काही दिलेलं, ही सगळं सेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजती भूते घेते आपल्या पोटाशी, आणि ती काय तुम्हाला देणार आहेत. मग लोकांनी दह्याने दुधाने तुपाने आंघोळ घालायला सुरुवात केली. परंतु ही जरा काय होतं, जरी गडी माणूस बाहुण्याच्या हरी भयाकला तरी घरातलं महिला मंडळ हुशार असतं. घरातलं महिला मंडळ बघा, ज्याचं महिला मंडळ हुशार त्याचाच प्रपंच का हो, हाय घालाय. आणि मग ते हुशार असतं. महाराजाला दह्याला दुधाने तुपाने स्नान घातलं हे गरजेचं आहे. हे का तुम्हाला का सांगतोय मी, 1-2 मिनिटं वेळ घेतोय, झालाय वेळ माझा. का सांगतोय तुम्हाला, संध्याकाळी अख्खं गाव जेवाय बोलवलं, महाराजांना मधी सिंहासनावर बसावलं जेवायला. कुठं मधी, का तर महाराजांना हितनं पंढरपुरातलं कुत्र दिसतंय. येतंय का तुमच्या ध्यानात, कुठनं हितनं कुत्र दिसतंय, आणि 2-4 जण असतात जे देवर जुल हे उचलणारे आहे घालाय, तिथलं दिसतंय. म्हणले बर, म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, दिसतंय ना, काय हरकत नाही. म्हणले संध्याकाळी अख्खं गाव जेव्हा बोलावलं, ही पुरणपोळ्याचा बेत. साहेब काय केला, पुरणपोळ्याचा बेत बनवला, भजीन कुरवड्यान पापाडन असा जोरात बेत बनवला. आणि सर्वजण जेवाय बसली, वदनी कवळ घेता झाली, पुंडलिकावर झाली, सगळी जेवाय बसली. महाराजांना सिंहासनावर जेवाय वाढलं. कुठं, सिंहासनावरती महाराजाला जेवाय वाढलं. काय सांगतोय तुम्हाला मी, सारासार विचार करा, उठा. तसं कुणाला शरण जाऊ नका, संसार असेल किंवा परमार्थ असेल, सारासार विचार करा. आधी तो हबप लायकीचा आहे का, त्याला आपण शरण जावं का, तो पंढरपूरला वारीला जातो का, नाहीतर काय काय पंढरीला जाऊन आर्किष्टा बघतात निघून येत्यात. मग म्हणतात काय रे चंद्रभागेला लय गढूळ पाणी असेल नाही का, मग ती बुक्का लावतं प्रसाद देतं. कारण ती चंद्रभागेला गेलेलं, महाराज माझी लोक आहेत ना, माझ्या लोकांना मी बोललं पाहिजे. ऐका, मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्याचा नैवेद्य, ही भजीन पापाडन कुरवड्यान, हे श्री बालाजीचा बेत. हे महाराज मध्ये सिंहासनावर बसलाय, हे एवढं ताट महाराजाला वाढलं. पण महिला हुशार होत्या बिचारी, ती जनाबाई मुक्ताबाई खूप हुशार होती. इतकी हुशार होती की कळल तुम्हाला. मग पुंडलिकावर झाली, सगळी जेवाय बसली, आणि मग महाराजांनी हाक मारली. कुणाला, शिष्याला. शिष्य पळतच गेला, बोला 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 महाराज बोला. असं म्हटल्याच्या नंतर, बोला गुरुदेव काय म्हणणं आहे तुमचं. मग शिष्याने, त्या गुरुनी शिष्याला सांगितले, म्हणलं ही जेवण कोणासाठी, नाही जेवण कोणासाठी होतं, गुरुसाठी होतं का नाही, जेवण गुरुसाठी होतं. मग म्हणला जेवण माझ्यासाठी या. 2च मिनिटं झालं कीर्तन झाले, 2च मिनिटं. जेवण कोणासाठी, महाराजांसाठी. मग म्हणला सगळ्या गावाला जीवरला भजी वाढल्यात. आणल्या का, म्हणला मलाच भजी वाढली नाही. कोण म्हणतोय, गुरु म्हणतोय. मग तुम्हाला काय सांगायचंय, व हातनं फुकणीच घेऊन आली, एका हातात फुकणी एका हातात लाटणं. कुणाला, हबपला. सावध राहा राजांना, शरण जातानी सावध राहा. संसार सफल करायचा असला त्यातही सारासार विचार करा, परमार्थातही सारासार विचार करा. का तर त्या माता माऊलीनी ह्या गुरुला भजी वाढली होती, पण ती कुठं होती, भाताच्या खाली होती. मग तुम्ही सांगा मला, ज्या गुरुला भाताच्या खाली भजी दिसणार, बाप्पूवर बघा,
ज्या गुरुला भाता खाल्ली भजी दिसाना त्याला पंढरपुरातलं कुत्र दिसतं हित नाही का नाही? हा होईल का जीवन सफल? म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काय सांगतात? संसारातही सारासार विचार करा आणि परमार्थातही सारासार विचार करा, तर तुमचं जीवन सफल होईल अभंगाच्या पहिल्या जन्मात. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. फुलं वाटा फुलं. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आदळी तिने बावलो विसावा, आदळी तिने बावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. यादसाठी गेला होता दास, शेवटचा दिवस गोडावा. आतासाठी गेला होता दास, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोडा व्हावा, गोडा व्हावा, गोडा व्हावा. रखुमाई. फुलं वाटा फुलं सगळ्यांना. विठोबा रखुमाई. दलिका वरदे हरिविठोर ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्ममूर्ती सोपान महाराज की जय. साहेबांचा तात्पर्य मुबारक माई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मावळी ज्ञानराज मावळी, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. वैकुंठवासी गुलाबराव गेणू खोमणे उर्फ अण्णा हे समस्त पंचकृषी असेल या भागाचं वैभव आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यांनी त्यांच्या जीवनात कितीतरी मुलं घडवली, त्यांनी त्यांची मुलं घडवली अनेक. मला वाटते मांडकीलाही त्यांनी काही दिवस आपल्या इथेही. आणि हे घडवत असताना त्यांचं मी एक कौतुक सांगेल राजांनो. ऐका, एक कौतुक सांगेल. काय असतं घेऊन जा एवढं. वैकुंठवासी अण्णा गुरुवर्य मुख्याध्यापक, आपण ज्यावेळेस 10 लोक जेवाय घालतो, 2 मिनिटं शांत राहा, किंवा ज्यावेळेस 10 वेळेस आपण काही लोकांना सांगतो काही गोष्टीत असं घडतं, लोकी सांगे ब्रह्मज्ञानन स्वतः आहे का नाही. परंतु गुरुजींच्याकडे पाहण्याचा आदर्श असा
की त्यांनी त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं असतील, नातवंड असतील, आप्पासाहेब आहेत, बाप्पू आहेत, बाळासाहेब आहेत, अण्णा आहेत, सर्वच त्यांच्या मुली आहेत, सर्वच ह्यांनी एक कुटुंब, डॉक्टर आहेत, त्यांनी एक सुशिक्षित त्यांचं कुटुंब घडवलं. काय घडवलं म्हणजे दुसऱ्यांना घडवत असताना आपण काय करतोय हेही महाराज महत्वाचं आहे. आपण वारीला जात असताना आपली वारी घडती का हे महत्वाचं आहे. नाहीतर वारीला गेला आणि बिस्किट गोळा करत बसला, उपयोग आहे काय? कळतंय का तुम्हाला? लक्षात आलं का? तसं आपण जीवन जगत असताना आपण गळ्यात किती माळा घालतोय, किती पट्ट वडतोय, किती दुसऱ्यांना सांगतोय, याच्यापेक्षा आपणही काय करतोय म्हणजे गुरुजींचा आदर्श आहे महाराज. त्यांनी त्यांचं कुटुंब डॉक्टर, पोलीस, म्हणजे मला सांगता येणार नाही एवढं त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांनी त्यांचं कुटुंब काय केलं, घडवलं. मग गुरुजींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात आपण घ्यायचंय काय महाराज? काय घ्यायचंय? आपण आपलं कुटुंब घडवायचंय महाराज. जगाचं काय उद्या आहे नाही, क्षणभंगूर आहे ना महाराज, निघूनच जायचंय. आणि हे संस्कार आपल्या कुटुंबाला देत असताना जगद्गुरु तुकोबारायांना प्रत्यक्षात भगवान परमात्मा नेण्यासाठी आला. काय आला? भगवान परमात्मा नेण्यासाठी आला. उगाच आला का? त्यांनी आयुष्यभर त्याचा अट्टास केला. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं की माझी आता जायची वेळ झाली, काय झाली? जायची वेळ झाली, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला लागले, तुम्ही सनकादिक संत म्हणविता एवढा करावू उपकार, एवढा करावू उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. जगद्गुरु तुकोबाराय सर्व समाजाला उद्देशून सांगतात. काय सांगतात? एवढा करा उपकार. काय उपकार करा? देवा माझा संसारही सफल होऊ द्या. आणि ऐका बरं काय, ज्याला संसार सफल करता आला नाही ना त्याला परमार्थ करता येणार नाही. आपण अवतारी पुरुष नाही. ज्ञानोबाराय सारखे, जगद्गुरु तुकोबाराय सारखे, शिवाजी महाराजांच्या सारखे, श्री संत शिरोमणी सावतोबा महाराजांच्या सारखे आपण अवतारी पुरुष नाहीये. आपल्याला काय करावं लागेल? त्या देवाला विनंती करून एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा. देवा मला आता जायचंय, मी निघालोय, आम्ही जातो आमच्या गावा. प्रत्येकाला कळलं पाहिजे ना महाराज. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या ऐका, गावा. या जगात पृथ्वी तलावरती या जगतात कुणालाही राहता आलं नाही. देवाला तरी राहता आलं का हो? कुणालाही राहता आलं नाही. आपल्यालाही जावं लागणार आहे. आणि जात असताना एकच अंतःकरणाची जागृती व्हावी. काय जागृती व्हावी? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कधी विसावा मिळणार आहे? ज्यावेळेस तुम्हाला संसाराची आठ संपणार आहे. आणि साहेब कळून उपयोग नाही, चांगलं आणि वाईट कळून उपयोग नाही. आपल्याला तसं वागता आलं पाहिजे. आणि जर आपण वागलो तर जीवन सफल आहे ना महाराज. नाहीतर झाला सफल व्यापार कधी? हरी आला हातात. नुसता हातात आलाय म्हणून उपयोग आहे का? हातात आला पाहिजे, त्याचं ज्ञान कळलं पाहिजे. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी. सकळात गावी विनंती माझी. वेळ झाला उभा पाडून, वैकुंठ तीर्थ बोलावितो. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. जगद्गुरु तुकोबाराय सर्व समाजाला म्हणायला लागले, वाढ वेळ झाला. आपल्याला कधी कळायचं आपण जाणार आहे? कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? ती थोडा हळू आवाज. राजांना तुमच्या लक्षात येतंय का? जगद्गुरु तुकोबारायांना कळलं आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी.
आपल्याला बी कळलं पाहिजे ना, तुम्हाला कळलं पाहिजे, मला कळलं पाहिजे. आपल्याला एक दिवस निघून जायचंय आणि त्या काळाच्या सत्तेपुढं महाराजाचं चालत, कुठलंही पद चालत, फक्त तुमचं कर्म चालतंय महाराज. काय चालतंय तुमचं कर्म. मग आज वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण गुलाबराव अण्णा गेनू फमने यांनी मुलं घडवली. आज कोण PSI असेल, कोण पोलीस असेल, कोण तलाठी असेल, अनेक प्रकारे अनेक असतील. या कुटुंबाला हा देव माणूस गुरुजी मिळेल का रे परत? हा गेले दिगंबरा विश्वार हरी भोते, गेले दिगंबरा विश्वार हरी भोते. ऐका, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पाठीमागं काहीतरी शिल्लक राहावर. आपल्यासाठी जिल्हा नाही रटला तरी हरकत नाही. बघा ना, आज आपल्या दादासाठी अख्खा देश हळहळला. का हो, दादांच्यासाठी हळहळा करा. जाऊ द्या, आपल्यासाठी देश नका हळहळू द्या, महाराष्ट्रही नका हळहळू द्या, पुणे जिल्हा नका हळहळू द्या, तालुका नका हळहळू द्या, जीवूर नका हळहळू द्या. पण असं वागा, असं वागा की घरातल्या 4 माणसाच्या डोळ्यातून तरी टिपका यावा आपण गेले आहो. नाहीतर घरातल्यांनी म्हणून आहे बरं झालं ही पिढा. कळतंय का? एवढंच काम व्हायचंय, दुसरं काय आहे महाराज? काही नाही. आणि मग आता झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या गुरुजी गुलाबराव अण्णा फमने यांच्या चरणावरती अर्पित करतो आणि देवाला एक प्रार्थना करतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत आहे का नाही? तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा पार सांगा देवा. देवाला निरोप द्या. काय निरोप द्या? तर अण्णांचं जीवन सफल व्हावं, त्यांचं जीवन सार्थक व्हावं. का? हे अण्णा ह्यांना दिसणार नाहीत कुणाला. किती दुःख केलं तरी मिळणार आहे हो परत? अजिबात नाही. मग आता आपण सर्वांनी हात वर करून एक भजन करायचंय. का? जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. तुकोबाराय आम्हालाही वैकुंठाला नेणार. करा सर्वांनी हो. ऐका बरं का, ही मायबोली चॅनल आहे. आता मध्यंतरी ही आपल्या जीवूर मधल्या कीर्तनाचं शूटिंग नवी मुंबईमध्ये झालं, लाईव्ह होतं ZTV ला. लक्षात आलं का? आणि आजही हे मायबोली 84 देशात हे कीर्तन दिसणारे अण्णांचं. कधीही तुम्ही बघा. सर्वांच्या फिरवावर हात वर करा, सगळे करा हात वर. ज्यांना नाही त्यांनी करूच नका, ज्यांना आहेत त्यांनी करा. ज्यांना वाटतंय ना आम्ही कधी मरणारच नाही, हे करा की. दाजी करा हात वर. आता आले दिवस जवळ. नाही तसं बघ, कुणाच्या हातात नाही. तुकाराम कॅमेरा फिरवा, कॅमेरा. बोला. तुकाराम 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 तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. उभे राहा सगळे, उभे राहा. नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम. नामदेव जय विठ्ठल जय जय.